नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या या व्लॉगमध्ये। सर्वप्रथम आपण आलो आहोत मानस मंदिर दुर्गा उत्सव समितीच्या मंडपाकडे दुर्गा देवीच्या दर्शनासाठी। येथील परिसराला सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आलेले होते। हे आहे या उत्सव समितीच्या मंडपाचे प्रवेशद्वार। येथे सायंकाळची आरती सुरू होती। सुंदर असा देखावा येथे करण्यात आलेला आहे। तसेच सुंदर अशी मूर्ती सुद्धा येथे स्थापित करण्यात आलेली आहे। हे आहे येथील देवीचे पूर्ण रूप। मंडपाच्या समोरील बाजूस गरब्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे, ती आता आपण बघत आहात। येथून दर्शन घेऊन आता आपण बाहेर निघत आहोत। यानंतर आता आपण आलो आहोत कार्ला चौकातील माता राणीच्या दर्शनासाठी। हे आहे येथील प्रवेशद्वार। येथील महाप्रसादासाठी आम्ही सुद्धा देणगी दिली। देणगी देऊन आता आपण आतमध्ये दर्शनासाठी चाललेलो आहोत। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर असा देखावा येथे बघायला मिळतो। ही आहे येथील माता राणीची सुंदर अशी मूर्ती। येथे करण्यात आलेली सजावट सुद्धा खूप सुंदर आहे। येथे बाजूलाच घटस्थापना सुद्धा करण्यात आलेली होती। येथील माता राणीचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत। आता आपण आलो आहोत सुदामपुरीतील देवीच्या दर्शनासाठी। येथे जुन्या काळातील मंदिराचा देखावा तयार करण्यात आलेला आहे। ही आहे येथील दुर्गा देवीची मूर्ती। लांबून निळ्या प्रकाशामध्ये दिसणारा मंदिराचा सुंदर असा देखावा। येथून दर्शन घेऊन आता आपण सुदामपुरीतीलच दुसऱ्या देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत।
सुंदर असे डेकोरेशन व त्यात स्थापित केलेली सुंदर अशी देवीची मूर्ती। येथील दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत धुनीवाला मठ येथील देवीच्या दर्शनासाठी। धुनीवाला मठावर केलेली रोषणाई तसेच चौकात असलेली रोषणाई, इथे स्थापित करण्यात आलेली देवीची सुंदर अशी मूर्ती। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत शिवाजी पुतळा येथील देवीच्या दर्शनासाठी। समोर आपण बघू शकता शिवाजी पुतळ्याला केलेली रोषणाई। इथून आता आपण आतमध्ये मंडपात चाललेलो आहोत। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर असा देखावा पाहायला मिळतो। इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला देवीचे दर्शन होते। आतमध्ये येथे जंगलाचा देखावा तयार करण्यात आलेला आहे व त्यामध्ये विराजमान असलेली देवी। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत। इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर केलेली रोषणाई पाहायला मिळते। इथून आता आपण आलो आहोत सरस्वती विद्या मंदिरच्या समोर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण वापस चाललेलो आहोत। समोर आपण बघत आहात आर्वी नाक्यावरील हे दृश्य। आर्वी नाका येथील देवीचे दर्शन मी माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये आपल्याला घडवलेले आहे। इथून आता आपण आलो आहोत पुन्हा मानस मंदिर येथील गरबा नृत्य बघण्यासाठी।
येथील गरबा नृत्य बघून आता आपण वापस चाललेलो आहोत। तर मित्रांनो, नवरात्रीच्या या दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।